जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। मित्रांनो, मी आज आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका आणि खुर्शीपार या गावी। तर मित्रांनो, मी आता आहे बीड सीतेपार या रोडवर आणि इथे प्रमोदजी धांडे यांची शेती पाहता तुम्ही। आता आहे नोव्हेंबर महिना सुरू आणि यांच्या धान शेतीमधून हा जो पाणी चाललेला आहे यामुळे जे धान पिकाची अतोनात नुकसान झालेलं आहे यांचं। तर आता या नुकसानीकरिता त्यांनी दाद कुणाला मागायची, मेन म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांच्या शेतातून नाही पण शेताच्या त्या पलीकडून जो एक छोटा बांधलेला होता पूल, तर त्याच्यामुळे त्या दुसऱ्या गावचं पाणी त्यांच्या शेतातून पास होत आहे आणि दरवर्षी त्यांच्या धानाची नासाडी होत आहे। नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि ही पाण्याची धार पहा शेताच्या मधातून। तर या शेतातून जो पाणी जात आहे, शेतकऱ्याची परवानगी न घेता म्हणजे विना परवानगीने तिथून जो पाणी कन्वर्ट करण्यात आलेला आहे त्याचा भुर्दंड ह्या शेतकऱ्याला भोगावा लागत आहे। याला जबाबदार कोण? आणि जर तो पाणी इथून न जाता त्याला विभागून देण्यात आला असता, जर सरळ गेला असता तर कोणत्याही शेतकऱ्याचा नुकसान झालेला नसता। मित्रांनो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा, कमेंट पण अवश्य करा। हा खूप दूरपर्यंत इकडे हा धान पूर्ण झोपलेला आहे, इथे कापणी पण जमत नाही आहे आणि हा एवढा तर शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेलं आहे। त्याच्या श्रमाचं फळ पण त्याला इथे मिळणार नाही आहे। तर याकरिता शासन स्तरावर शासन काय करू शकेल, कारण की तो चिंतित झालेला आहे। इथे काम करायला मजूर पण येईनात, कारण की हा जमतच नाही, कठीण आहे, त्यांना जास्त मजुरी पण द्यावी लागते या कामाकरिता। हे खदान होते मुरमाची खदान, तर हे मुरमाच्या खदानीमुळे पाणी साचला राहायचा आणि हा पाणी जो आहे तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहायचा आणि हा इकडे शेतीमध्ये जायचा। हा इकडे शेतीमध्ये हा पाजरत असा शेतीमध्ये जायचा। तर पाहू शकता इथे किती धान झोपलेलं आहे, धानाची अतोनात नासाडी झालेला आहे। 50-60 एकराचं पाणी नाही का, बीड सीतेपारचं पाणी या बांधण्यातून इथून जसं वरती खदानी आहे, खदानी मुरमाच्या त्या बुजवल्या न मुळे त्या साईडला खदानी आहे, इथून पाणी असं जातो। इकडून पाहू शकता, हा पहा बीड सीतेपारचं पाणी नाही का, हा बीड सीतेपार एरिया आहे। नाही हा खुर्शीपारचा आहे, बीड सीतेपारचं पाणी येते। अच्छा, बीड सीतेपार पाणी त्या खदानीच्या माध्यमातून येतो। हा नाली पहा, इथे खूप सारा पाणी साचलेला, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, धान कापणी पण इथे होऊ शकत नाही आहे शेतातून नाही का, बिना परवानगी। हा माझ्या पाठीमागे पाहता हा जो छोटावाला हे हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतात हा छोटा कॅनल आहे। तर याच्यामधून जो पाणी आहे हा म्हणजे तिकडच्या गावावरून जो पाणी येतो तो माझ्या पाठीमागे हे जे शेती आहे इथे पहा पूर्ण पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याला धान कापणी पण करता येत नाही, धानाच्या अतोनात नासाडी होत आहे चुकीच्या पद्धतीने। हा छोटा पूल बांधल्यामुळे आता हा पूल पहा, हा पूल असा आहे शेतकऱ्याच्या विना परवानगीने हा झालेला आहे आणि हा पुलातला जो पाणी आहे हा पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातून चाललेला आहे। तर याकरिता जबाबदार कोण आहे, म्हणजे संबंधित विभागाने हा पूल बांधण्याच्या पूर्वी त्या शेतकऱ्याच्या बांध्यामधून जो पाणी जाईल तर त्याला भविष्यात काही अडचणी निर्माण होतील याचा विचारही न करता चुकीच्या पद्धतीने हा पूल बांधला आहे। त्यामुळे माझ्या पाठीमागे पाहू शकता किती अतोनात इथे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं, हा मला दिसत आहे। समोरपर्यंत जिथं जिथं हा पाणी जाईल तिथपर्यंत हा नुकसानदायक आहे, शेतकरी काहीच करू शकत नाही, हवालदिल झालेला आहे। इकडे उजव्या हातावर कॅनल आहे, इकडून असं पाणी येतो असा साईडने आणि हा पुलातून जाऊन सरळ हात तिकडे जातो। हो,
वरच्या शेतकऱ्यातल्या बांध्यातला पण पाणी इकडे चढाव आहे आणि इकडे उतार आहे, तर हा वरच्या शेतीमधला जो पाणी पण आहे हा सगळा इथून निचरा होतो आणि हा सरळ हा जो खाल भागामध्ये आहे शेती, यांच्या शेतीचं नुकसान करत आहे. आता मी शेताच्या मधोमध आलेला आहे. इथे तुम्हाला इथून धार दिसेल पाण्याची. ही पाण्याची धार चाललेली आहे. 145 दिवस जातो. 145 दिवसाच्या वर हा इथे पाण्याची धार आहे. हे ती धार चाललेली आहे. मजुरी यायला का तयार नाही धान काढवली ती. ती धार सतत वाहत आहे. मशीन वाले यायला तयार नाही. मशीन हार्वेस्टिंग मशीन पण इथे येऊ शकत नाही. ही माती पहा किती ओलावा आहे ह्या मातीमध्ये. आणि हा तुम्हाला धान दिसेल पूर्ण झोपलेला धान. ही धान पिकातून ही धार चालली. ही धार अशी चालली सगळं तिथपर्यंत. ही धार सतत धार चाललेली आहे. हा इथे पूर्ण धान झोपला. याही बाजूला आपण त्या रोडावरून आलो आणि सरळ पाहत आहे. प्रत्येक बांधी अशी आहे. प्रत्येक प्लॉट शेतीचा हा तिकडे चालला. चुकीच्या पद्धतीने ते पायली टाकल्यामुळे नाही का. हा एवढा झोपलेला धान हा कोणत्या पद्धतीने कापता येईल. महिला पण हा धान कापायला मिळत नाही आणि मिळाल्या तर खूप अतोनात रोजी घेतात. या संकटात हा शेतकरी सापडलेला आहे. ही पाहू शकता त्या नहराच्या पाणी आल्यामुळे हा सगळं पाणी इथे चाललेलं आहे. अतोनात नुकसान होत आहे. तर पाहू शकता हा जो तुम्हाला दिसत आहे हा छोटा पूल तिकडून त्या गावाकडून इकडे वरच्या बांध्यावरून जो आहे पाणी येतो आणि हा चढ भाग असल्यामुळे यांना काही त्रास होत नाही. परंतु हा पाणी जेव्हा इथून येतो ह्या चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याची परवानगी न घेता हा जो बांधलेला आहे छोटा पूल, तर त्याच्यातून हा पाणी यांच्या बांध्यामध्ये पास होतो आणि ह्या शेतीचा अतोनात नुकसान करत आहे. यांच्यामुळे म्हणजे हा पाणी गेल्यामुळे इतरही बांध्यांना नुकसान होत आहे. हार्वेस्टर मशीन तिथं पोहोचू शकत नाही आहे. कापणी होत नाही आहे. कोणतेही पीक घेता येत नाही. जर पाणी असा विभागून इकडून गेला असता तर इकडे तो गेला असता. आता इथे पण मुरमाची ही जी खदान आहे ही आता थोडीशी बुजवण्यात आली, परंतु इथे पण पाणी साठला राहते आणि हा फरवरी महिन्यापर्यंत इथून पाणी असा झिरपत असतो. त्याच्यावरती पण आणखी एक खदान आहे. तर असे चुकीच्या पद्धतीने खदानी बांधणे किंवा यामुळे काय होते की शेतकऱ्यांचा एक नुकसान होतो. तर शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. जय शेतकरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद.